बांगडी फुटली? अहो असं काय म्हणताय? असं नाही म्हणायचं, वाढली म्हणायचं. हे चांगलं नसतंय, अपशगुन असतोय. गप, काय तरी मनात घेऊन बसतेस बघ. तुम्हाला बोलाय काय जातंय? तिथं माझा जीव घाबरा होतो. अगं असं काही नसतं शितले. इकडे बघ, अपशकुन शकून हे आपल्या हातात असतं का नाही? तू उलटा विचार कर. म्हणजे हे बघ, हा स्वेटर बघ, तू एवढा प्रेमाने आणलास का नाही माझ्यासाठी? काय झालं का बघायला? खरंच की. आणि कुणी जरी फाडायचा प्रयत्न केला ना, तरी पाठमान नाही. शितले, तुझ्या प्रेमाची येण एवढी घट्ट आहे ना, आपलं नातं कधीच तुटणार नाही. आपल्यात दुरावा कधीच येणार नाही. हं? नुसतं हो. अगं हस की. आणि तू सांगितलंच मला स्वेटर कसं दिसतोय ते. लयच भारी. मग दिसणारच, शेवटी केलाय कोणी. मिसेस फौजींनी. कोणी? मिसेस फौजींनी. अंगास. ठीक से काम करो. तेच करतो. तुम्ही इकडे कसं? तुम्ही तर 2 दिवसाच्या रजेवर आहे ना? आम्हाला वाटलं तुम्ही काय तर रूम मधनं बाहेर पडत नाही. झालं? नाही, तुमचं झालं का बोलून? मी बोलू का? शेठ बोला ना, काय म्हणता? उद्या पहाटे शीतल घरी जाणार आहे, तर मग आज रात्री होय. वहिनीने जेव्हा बोलावलं. बस बस बस, शिंदे मॅडमनी तर सगळं सेटच करून टाकलं ना भाऊ. हा मी तेच म्हणणार होतो, आता जायची गडबड चालू असणार, आपण कसं विचारायचं. पण चला मॅडमनी स्वतःहून बोलावलं. आता काम करा आणि रात्री असा घ्यायचं. शेठ येणार ना. बरं मी काय म्हणतो, काही मदत पाहिजे असेल तर सांगा बरं का, आधीच येतो. काय रे पोरांनो? अरे नाही नाही, करतो आम्ही सगळं, तुम्ही फक्त जेवायला या. बघितलं का, आम्ही करतो सगळं. हा करा करा, येतो जेवायला. करा करा. हॅलो आजा, बोल की. काय कामात आहेस का? अरे नाही नाही, हे काय आत्ता जेवलोच आणि कारखान्यावर निघालो होतो बघ. बोल की. काय नाही, अरे शीतल पहाटे निघणार आहे उद्या, परवा संध्याकाळी पोहोचेल. तिला तेवढं आणायला जाशील ना? होय होय, जातो घ्यायला स्टेशनला. अरे पण राहुल आहे ना संग? अरे ती रावल्या संघ हाय म्हण. अरे तीच सांभाळत असते त्याला, त्याचं कुठं लक्ष असते जाऊ इकडे. होय होय, जातो मी त्यांना स्टेशनवर घ्यायला. तू काय काळजी करू नको बरं का. तू गेलास की कसं मला काळजी वाटणार नाही बघ, मी निवांत राहील. अरे होय रे बाबा, जातो की. एवढी काय काळजी करतोस रे? आजा आले का फौजी सारखा फौजी तू, आणि असा हळव होते तू रे. मामा, फौजीला काय मन नसता का मग? अरे किती जरी वाटलं तरी काळजी वाटतीच की रे, आणि त्यात तुम्ही तिकडे आहे. होय रे, तुझी बी लय आठवण येते बघ, भेटावंसं वाटतं. आणि काय राजा, तिकडच्या तिकडे जाणार होय काश्मीरला? तिकडे येणार नाही भेटायला? आता भेट कधी होणार आपली? अरे कसं होणार नाही, अरे भेट होईल की आपली. मी तिकडनं आलो की मग भेटतो तुम्हाला. हा बर बर, तिकडनं आलास की ये मग भेटायला. हा मामा, तू नको माझी काळजी करू, शीतलची काळजी घे. राजा असं का बोलतोयस परक्यावानी?
ही काय सांगायची गोष्ट आहे का? आम्ही सगळेजण वाट बघतोय बघ शीतलची इकडे. अरे नाही तसं नाही, मला वाटलं म्हणून बोललो मी. अरे राजा तू निश्चिंत राहा. हर पोटची नसली तर लेकीपेक्षा कमी नाही मला ती. हम्म, ते आहेच. मग तर काय. आणि एकदा का जयडीचं लग्न झालं की शीतल शिवाय कोण आहे रा आम्हाला. आजा आता मला फक्त जयडीच्या लग्नाची काळजी लागून राहिली बघ. मामा अरे तू बी नको काळजी करू. आपल्या जेडीच्या नशिबात आहे ना काहीतरी लय भारी आहे बघ. अरे तिला मस्त चांगला पोरगा मिळणार आणि आपल्याला जसं वाटतंय ना त्यापेक्षा चांगलं होणार आहे बघ तिचं. तुझ्या तोंडात साखर पडो बाबा. तू म्हणतोय तसंच होऊ देत. एकदा का जयडीचं लग्न झालं की घोडं गंगेत नाहलं. अगं जडे काय झालंय, का दंगा करायला लागलीस? मला काय विचारतीस? तुला नाही तर मग कुणाला विचारू? जा की विचार तुझ्या दुसऱ्या लेकीला. दुसरी रे? अगं जडे काय तर काय बोलती? तुझ्याशिवाय दुसरं कोण आहे का आम्हाला? वय नुसतं म्हणा तुम्ही असं मला. पप्पा आत्ताच अजिंक्यांना सांगत होते शीतल बी माझ्या लेकी सारखीच म्हणून. माझं लग्न करून मला द्या पाठवून बाहेर आणि मग बसा तिला घेऊन. काहीतर म्हणे जयश्री गेल्यानंतर शीतलीच आमच्यासाठी आहे आणि आम्ही शीतलीसाठी. अगं तू काय ऐकतीस त्यांचं? तिनेच काय तर जादू केली असेल बघ त्यांच्यावर. नाहीतर तू एवढी पोरगी असताना ते कशाला बोलतील असं? तीच तर मी बी म्हणते, का असं बोलतात पप्पा? का तर ती जास्त महत्वाची झाली माझ्यापेक्षा तुम्हाला. मी तुला आत्ता पात्र हीच सांगत आले की तू तुझ्या बापाचा अजिबात ऐकू नकोस. किती बी काय बी केलं ना तरी सुद्धा त्यांचा जीव त्यांच्या भाच्यावरच. पण ह्या सगळ्यांना इंगा दाखवायचा असेल तर आपल्याकडे एकच मार्ग आहे. माझा ऐक, त्या हर्षवर्धन बरोबर लग्न कर आणि मग बघ. नाही ही घर आपल्या हातात आलं तर विचार. त्या शीतलीचा तर जीव नको नको करणार आहे बघ मी. तू फक्त मम्मी मी लग्न करायला तयार आहे. काय